हॅलो गाईज, वेलकम टू माय चॅनल कथा प्रेमी. अद्विया माफियाचे निषिद्ध प्रेम भाग 33. अद्वैतची खोली घराच्या बाकी खोल्यांपेक्षा वेगळी आणि अलिशान होती. स्मृतीजींनी आपल्या शेजारील रिकाम्या जागेवर हात मारत म्हटले, इथे येऊन बस. अद्वैत शांतपणे त्यांच्या शेजारी बसला. स्मृतीजी म्हणाल्या, अद्वैत, मी नेहमी तुला तुझ्या मनाप्रमाणे वागू दिले आहे. कधीही कशासाठीही रोखले नाही किंवा तुझ्याकडे काही मागितले नाही. पण आज मला तुझ्याकडे काहीतरी मागायचे आहे. तू मला परवानगी देशील का? अद्वैत गोंधळून म्हणाला, मॉम, तुम्ही हे काय बोलताय? मी तुमचा मुलगा आहे. तुम्हाला जे हवंय ते तुम्ही मागू शकता. विचारण्याची कायच गरज आहे? स्मृतीजींनी अस्वस्थ होऊन अद्वैतचा हात हातात घेतला आणि कळवळून म्हणाल्या, अद्वैत, मला चुकीचं समजू नकोस, पण मी तुझ्या डॅडला असं हतबल आणि निराश पाहू शकत नाही. तू एकदा सियाला इथे घेऊन ये. त्यानंतर तू तिला परत घेऊन गेलास तरी चालेल. मी पुन्हा कधीच तुला काही बोलणार नाही. अद्वैत हे ऐकून पूर्णपणे सुन्न झाला. त्याला कल्पनाही नव्हती की आई असं काहीतरी मागेल. तो त्यांच्याकडे एकटक पाहत राहिला. काही वेळ तो काहीच बोलला नाही, फक्त आईच्या डोळ्यात पाहत होता. जणू तिला असं का वाटतंय हे तो जाणून घेण्याचा प्रयत्न करत होता. जेव्हा अद्वैत बराच वेळ काहीच बोलला नाही तेव्हा त्यांनी भावनिक होऊन म्हटले, अद्वैत, मला माहीत आहे की आम्ही तिला खूप चुकीचं समजलो होतो, पण आता आमची इच्छा आहे की तुझं कुटुंब पुढे जावं. तुम्ही दोघे सुखाने एकत्र राहावं. फक्त एकदा तिला इथे आण. कदाचित त्यामुळे तुझ्या डॅडचा अपराधीपणा थोडा कमी होईल. नाहीतर बेटा, ते आतून खूप खचत चालले आहेत. ही तुझ्या आईची तुला विनंती आहे. असं म्हणत त्यांनी हात जोडले. अद्वैतने लगेच त्यांचे हात पकडले आणि म्हटले, मॉम, तुम्ही हे काय करताय? तुमचे हात फक्त आशीर्वाद देण्यासाठी असायला हवेत, माझ्यासमोर जोडण्यासाठी नाही. तो काही क्षण शांत राहिला आणि दीर्घ श्वास घेऊन म्हणाला, मी तुम्हाला वचन तर देऊ शकत नाही, पण मी माझा निर्णय बदलण्याचा प्रयत्न नक्कीच करेन. हे ऐकून स्मृतीजींच्या डोळ्यात आनंदश्रू आले आणि अद्वैतने त्यांना मायेने मिठी मारली. आपल्या आईला अशा वेदनेत पाहून त्यालाही त्रास होत होता. तर दुसरीकडे महाजन मेन्शनमध्ये पाहुणे आले होते. मिस्टर संजीव राजावत, त्यांची पत्नी मिताली आणि मुलगा अनुराग आणि नित्या मुलगी, तसेच त्यांचे आई वडील शंकर राजावत, आजोबा आणि सीमा आजी, अशा सर्वांचे महाजन कुटुंबाने उत्साहात स्वागत केले. स्मृती, केशव, अद्वैत, गर्व, रंजना आणि गौरव या सर्वांनी वडीलधाऱ्यांचे आशीर्वाद घेतले. राजावत कुटुंब पहिल्यांदाच अद्वैत आणि सौरवला भेटत होते. त्यांना दोन्ही भावांचे वागणे खूप आवडले. नित्याची नजर सौरववर पडली तेव्हा ती त्याच्याकडे पाहतच राहिली. अद्वैत दिसायला खूप हँडसम होता, पण नित्याला तो आपल्या टाईपचा वाटला नाही. मात्र सौरवचा शांत स्वभाव आणि साधेपणा तिला खूप आकर्षित करत होता. मिताली राजावत म्हणाल्या, स्मृती, सगळे इथे आहेत, पण मीरा कुठे आहे? तिलाही बोलवा. विशेषतः मॉम डॅडला तिला भेटायचं आहे. आम्ही तर त्या दिवशीच त्या गोड मुलीला भेटलो आहे. मीराचे नाव ऐकताच अनुरागचे हृदय धडधडू लागले. त्याला ती पहिल्या भेटीतच आवडली होती. स्मृतीजी म्हणाल्या, हो, मी तिला घेऊन येते, तुम्ही नाश्ता करा. त्यांनी नोकराला खून केली आणि त्या मीराच्या खोलीकडे गेल्या. इकडे गर्वची नजर नित्यावर खिळली होती, पण नित्या तर मधूनच सौरवकडे पाहत होती. तिने गर्वकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं होतं. संजीवजी अद्वैतसोबत व्यवसायाबद्दल चर्चा करू लागले. अद्वैताचा राग प्रसिद्ध असला तरी त्याच्यात आईवडिलांनी दिलेले संस्कारही होते. स्मृतीजी मीराच्या खोलीत आल्या तर पाहतात तर काय, मीरा बेडवर पालथी झोपली होती. तिचे पाय हवेत होते आणि ती आरामात फोन स्क्रोल करण्यात मग्न होती. स्मृतीजींनी रागाने तिच्याजवळ जाऊन म्हटले, मीरा, हे काय आहे? तू अजून तयार का नाही झालीस? मी तुला सांगितलं होतं ना की आज घरी पाहुणे येणार आहेत. मीरा चिडून उठून बसली आणि म्हणाली, मॉम, तुमचे पाहुणे तर दर दुसऱ्या दिवशी येत असतात. मग काय मी रोज तयार होऊन त्यांच्यासमोर बसू? तुमचे पाहुणे आहेत, तुम्ही बघा, माझं काय काम आहे? स्मृतीजी रागाने म्हणाल्या, मीरा, आपल्या मर्यादेत राहून बोलत जा. तू अजून इतकी मोठी नाही झालीस की मला असं उत्तर देशील. तुझे 2 मोठे भाऊ आहेत, पण त्यांची हिंमत नाही की माझ्याशी उद्धटपणे वागतील. पण तू तर मला काही समजतच नाहीस. आम्ही तुला इतकं लाडात वाढवलं ते यासाठी नाही की तू आम्हाला असं उत्तर द्यावंस आणि आमचा अपमान करावा.
आता लवकर कर, आज तू छान अनारकली सूट घाल. मी तुझ्या कपाटात गुलाबी रंगाचा सूट ठेवला आहे, लवकर बदलून ये, मी तुझी इथेच वाट पाहते. मीरा रागाने चिडून उभी राहिली. फोन बाजूच्या टेबलावर आदळला आणि पाय आपटतच कपाटाकडे गेली. तिने तो सूट घेतला आणि वॉशरूममध्ये शिरली. दुसरीकडे बंगल्यात सिया आपल्या खोलीत झोपेतून जागी झाली होती. आज तिला खूप कंटाळवाणं आणि विचित्र वाटत होतं. ती बेडवरून उठून दारापाशी आली तर तिथे आधीच एक नोकरानी उभी होती. सियाला पाहून ती पुढे आली आणि म्हणाली, मॅडम तुम्हाला काही हवंय का? तुम्हाला बरं वाटतंय ना? सिया म्हणाली, माहीत नाही, मला खूप अस्वस्थ वाटते. तू माझ्यासाठी काहीतरी आंबट खायला आणशील का? नोकराणीने विचारले. मॅडम आंबटमध्ये नक्की काय हवंय? त्यावर सिया विचारात पडली आणि थोड्या वेळाने म्हणाली, काहीतरी चटपटीत आणि आंबट हवंय. नोकराणी म्हणाली, मॅडम मी तुमच्यासाठी पापडीसोबत चिंचेची चटणी बनवून आणते. हे ऐकताच सियाच्या तोंडाला पाणी सुटले. तिने ओठांवरून जीभ फिरवत म्हटले, हो हो घेऊन ये, आनंदसोबत ज्यूससुद्धा आण. नोकराणी गेल्यावर सिया खोलीत सोफ्यावर बसून फोनमध्ये गेम खेळू लागली. दुसरीकडे मीराच्या खोलीत ती पूर्णपणे तयार झाली होती. स्मृतीजींनी स्वतः तिला तयार केले होते. मीराला अजूनही समजत नव्हते की नक्की काय चालले आहे. हॉलमध्ये सगळे गप्पा मारत बसले होते तेव्हा स्मृतीजी मीराला घेऊन तिथे आल्या. जशी अनुरागची नजर तिच्यावर पडली तसा त्याचा श्वास क्षणभर रोखला गेला. आज मीरा नेहमीपेक्षा खूप आणि सुंदर दिसत होती, अगदी एखाद्या इंडियन गर्लसारखी. एरवी ती नेहमी वेस्टर्न कपडे घालायची, त्यामुळे आज तिला पाहून अद्वैतसुद्धा क्षणभर थक्क झाला. त्याची बहीण खरोखरच एखाद्या बाहुलीसारखी गोंडस दिसत होती. मीराने पुढे होऊन सर्वांचे पाय शिवून आशीर्वाद घेतले. घरातील संस्कारच असे होते की ती मोठ्यांचा मान राखत असे. आजोबांना आजी तर तिला पाहतच राहिले. नित्या आपल्या जागेवरून उठून मीराच्या जवळ आली आणि म्हणाली, तू या ड्रेसमध्ये खूपच गोड दिसतेस. मीराने फक्त एक ओढून ताणून हास्य दिले. आजी म्हणाल्या, पोरी तू इथे माझ्या जवळ येऊन बस. मीराने डॅडकडे पाहिले. त्यांनी डोळ्यांनी संमती दिल्यावर ती गप्पपणे आजीच्या शेजारी जाऊन बसली. अनुरागची नजर आपल्या बहिणीवर खिळलेली पाहून अद्वैतला थोडे विचित्र वाटले, पण त्याला माहीत होते की जर आज नाते नक्की झाले तर तो तिचा पती होणार आहे. मीराला पाहून अद्वैतला सियाची आठवण आली. तो आपल्या जागेवरून उठला आणि फोन हातात घेऊन म्हणाला, एक्सक्यूज मी एका कॉलसाठी बाहेर जाऊन येतो. कोणाचेही त्याच्याकडे लक्ष नव्हते. तो बाहेर आला आणि त्याने सियाला कॉल लावला. सिया फोनमध्ये गेम खेळत असतानाच रिंग वाजली. तिने स्क्रीनवर अद्वैतचे नाव पाहिले. तिचे गाल लाजेने लाल झाले होते. ती स्वतःशीच म्हणाली, यांना माझी इतकी आठवण येते की काही ताससुद्धा माझ्याशिवाय राहू शकत नाहीत. तिने फोन उचलला आणि गोड आवाजात म्हणाली, हॅलो पतिदेव, काय झालं? माझ्याशिवाय काही ताससुद्धा राहवत नाहीये का तुम्हाला? तिने जणू त्याला टोमणाच मारला. तिच्या या अदेवर अद्वैतचं हृदय जोरजोरात धडधडू लागलं होतं. तो सुस्कारा सोडत म्हणाला, हाय माझी बेबी, तू खूपच गोड आहेस. तुझ्याशिवाय राहणं तर लांबच, मला तुझ्याशिवाय श्वासही घेता येत नाही. सियाच्या ओठांवर एक मोठी स्माईल पसरली. ती ॲटिट्यूडमध्ये म्हणाली, महाजन तुम्ही कधीपासून इतके फिल्मी डायलॉग मारायला लागलात? अद्वैतने आपल्या छातीवर हात ठेवला आणि म्हणाला, जेव्हापासून तू माझ्या आयुष्यात आली आहेस तेव्हापासून. सियाचे हृदय धडधडू लागले आणि क्षणभर तिचा श्वास रोखला गेला. ती लाजत म्हणाली, तुम्ही संध्याकाळी येणार आहात ना? मग आता ज्या कामासाठी गेलात ते करा, मला काम आहे. तिने जणू विषय टाळण्यासाठी हे म्हटले. अद्वैत प्रेमाने म्हणाला, हो मी संध्याकाळी लवकरच येईन, तू तयार राहा. मला तुला फील करायचं आहे आणि माझ्या बेबीवर प्रेम करायचं आहे. मी आत्ता निघतो, तू स्वतःची काळजी घे, ठीक आहे? एवढं बोलून त्याने कॉल कट केला. सियाने फोन आपल्या छातीशी कवटाळला आणि ती जोरात श्वास घेऊ लागली. तिचा चेहरा पूर्णपणे लाल झाला होता. दोघांच्याही मनात एकमेकांसाठी अगदी सारख्याच भावना होत्या. अद्वैतचा फोन ठेवल्यानंतर सिया बराच वेळ त्या फोनला आपल्या हृदयाशी कवटाळून बसली होती. तिच्या चेहऱ्यावरची ती लाली, ओठांवरचं ते हसू थांबायचं काही नावच घेत नव्हतं. अद्वैतने ते शब्द, मला तुझ्याशिवाय श्वास घेता येत नाही, तिच्या कानात वारंवार गुंजत होते. तितक्यातच एक नोकरानी दारावर थाप मारून आत आली.
तिच्या हातात चिंचेची चटणी आणि कुरकुरीत पापडीची प्लेट होती. चटणीचा तो आंबट तिखट वास नाकात जाताच सियाच्या जिभेला पाणी सुटलं. तिने पटकन प्लेट घेतली आणि एका सोफ्यावर आरामात पाय पसरून बसली. एक एक घास घेताना तिला मिळणारा तो आनंद स्वर्गीय होता. किती छान आहे हे, ती स्वतःशीच पुटपुटली. चटणीचा तो दाट थर ओठांना लागल्यावर ती जेव्हा आपली जीभ ओठांवरून फिरवायची तेव्हा तिला अद्वैतच्या स्पर्शाची आठवण व्हायची. तिने मनाशीच विचार केला की अद्वैत जर इथे असता तर त्याने नक्कीच तिला हे असं खाताना बघून तिची थट्टा केली असती आणि मग कदाचित तो तिच्या ओठांवरची ती चटणी आपल्या ओठांनी टिपली असती. हा विचार येताच ती अजूनच लाजेने चूर झाली. प्रेमाच्या या दिवसात तिचं मन एखाद्या फुलपाखरासारखं इकडून तिकडे उडत होतं. तिला आता फक्त संध्याकाळची ओढ लागली होती. अद्वैतने दिलेलं ते सरप्राईज नक्की काय असेल या विचाराने तिचं हृदय धडधडत होतं. दुसरीकडे महाजन मेन्शनमध्ये वातावरणात एक वेगळीच गंभीरता आणि उत्सुकता होती. मीरा आजींच्या शेजारी गप्प बसली होती, पण तिचं मन मात्र तिथल्या कोणातच नव्हतं. ती बाहेरून जरी शांत दिसत असली तरी तिच्या डोक्यात मात्र सियाला संपवण्याचे ते क्रूर विचार चक्रावून टाकत होते. अनुराग मात्र तिच्या रूपाकडे पाहून पूर्णपणे घायाळ झाला होता. तिला या पारंपरिक गुलाबी अनारकली सूटमध्ये बघून त्याला वाटलं की जणू एखादी अप्सराच धर्तीवर उतरली आहे. तिचे ते काळेभोर डोळे, ज्यात थोडा राग आणि थोडी अस्वस्थता होती, त्याला अजूनच मोहून टाकत होते. मिताली, राजावत आणि स्मृतीजींच्या गप्पा आता लग्नाच्या औपचारिक गोष्टींकडे वळू लागल्या होत्या. संजीवजी आणि अद्वैत जेव्हा बाहेरून बोलत आत आले तेव्हा अद्वैतची नजर अनुरागवर पडली, जो टक लावून मीराकडे पाहत होता. अद्वैतने आपले ओठ आवळले. त्याला आपल्या बहिणीची काळजी वाटत होती. जरी मीराने कितीही चुका केल्या असल्या तरी तो तिचा मोठा भाऊ होता. अद्वैत तिथे येऊन बसला आणि त्याने सहजच अनुरागला विचारले, तर अनुराग, तुझं कामाबद्दल काय मत आहे? म्हणजे बिझनेसमध्ये तुझं लक्ष नक्की कुठे आहे? अनुरागने स्वतःला सावरले आणि खूप आदराने उत्तर दिले. त्यामुळे अद्वैत थोडा प्रभावित झाला. तिथे बसलेली नित्या मात्र मध्येच सौरवकडे चोरी छुपे पाहत होती. सौरव आपल्या लॅपटॉपमध्ये गुंग असल्याचं नाटक करत होता, पण त्यालाही जाणवत होतं की कोणीतरी त्याला निहाळत आहे. दोघांच्या नजरा जेव्हा चुकून एकमेकांना भिडल्या तेव्हा नित्याने पटकन आपली नजर खाली वळवली, पण तिच्या गालावर उमटलेली ती लाली सौरवच्या नजरेतून सुटली नाही. काही वेळाने स्मृतीजींनी सर्वांना डायनिंग टेबलवर नाश्त्यासाठी बोलवले. तिथे नाना प्रकारचे पदार्थ सजवलेले होते. मीराने खूप अनुमानाने सर्वांना पदार्थ वाढले. जेव्हा ती अनुराग जवळ आली तेव्हा त्याने हळूच तिच्या बोटांना स्पर्श करण्याचा प्रयत्न केला, ज्यामुळे मीरा शहारली. तिने रागाने त्याच्याकडे पाहिले, पण अनुरागच्या डोळ्यात तिला फक्त प्रेम आणि आदरच दिसला. मीराच्या मनात एक क्षण असा आला की तिला सर्व ओरडून सांगावंसं वाटलं, पण स्मृतीजींच्या आणि डॅडच्या आग्रहाखातर ती गप्प राहिली. अद्वैत हे सगळं दुरून पाहत होता. त्याला जाणवत होतं की घरचं वातावरण आता हळूहळू बदलत आहे. नाश्ता संपल्यावर आजोबांनी अद्वैतला जवळ बोलवले आणि विचारले, बेटा, ऐकलंय तुझी बायको आजारी आहे, तिला का नाही आणलंस? अद्वैताने नम्रपणे उत्तर दिले, हो आजोबा, तिला थोडा अशक्तपणा आहे म्हणून तिला घरीच आराम करायला सांगितलं. पुढच्या वेळी नक्की घेऊन येईल. हे बोलताना अद्वैतच्या डोळ्यात सियाबद्दलचं जे प्रेम होतं ते पाहून तिथे बसलेल्या सर्वांना समजलं की अद्वैत आपल्या बायकोवर किती जीवापाड प्रेम करतो. मिस्टर महाजन यांना हे ऐकून थोडं वाईट वाटलं, पण त्यांनी स्वतःला सावरलं. थोड्या वेळाने राजावत कुटुंबाने निरोप घेतला. अनुरागने जाताना मीराकडे वळून एक शेवटचा प्रेमळ कटाक्ष टाकला, जणू तो तिला सांगत होता की मी पुन्हा येईन. राजावत कुटुंबीय गेल्यावर अद्वैताने वेळ न घालवता आपल्या खोलीकडे धाव घेतली. त्याला आता तिथे एक क्षणही थांबायचं नव्हतं. त्याने स्मृतीजींना सांगितलं की त्याला काही तातडीचं काम आहे आणि तो निघून गेला. गाडीत बसल्यावर त्याने रोहनला फोन लावला. रोहन, सगळी तयारी झाली आहे का? अद्वैतने विचारले. रोहन पलीकडून उत्साहाने म्हणाला, हो बॉस, तुम्ही सांगितल्याप्रमाणे गार्डन एरियामध्ये कॅन्डल लाईट डिनरची तयारी पूर्ण झाली आहे. फुलांची सजावट, मंद संगीत आणि तुमची आवडती वाईन, सगळं काही रेडी आहे. मॅडमला नक्की आवडेल. अद्वैतच्या ओठांवर एक विजयी हास्य उमटलं.
तो गाडी वेगाने आपल्या बंगल्याकडे पळवू लागला. त्याच्या मनात फक्त सियाचं ते लाजर रूप आणि तिच्यासोबत घालवायचे ते रोमॅन्टिक क्षणच फिरत होते. त्याला आज तिला काहीतरी खास सांगायचं होतं, जे कदाचित त्याने आजवर कधीच इतक्या स्पष्टपणे सांगितलं नव्हतं. त्याला आज तिला जगातील सर्वात आनंदी स्त्री बनवायचं होतं. अद्वैत जेव्हा बंगल्यावर पोहोचला तेव्हा सूर्य मावळत होता आणि आकाशात गुलाबी केशरी रंगांची उधळण झाली होती. त्याने पाहिले की सिया अजूनही आपल्या बेडरूममध्येच होती. त्याने हळूच दरवाजा उघडला आणि सिया खिडकीपाशी उभी राहून बाहेरचा नजारा पाहत होती. तिने पांढऱ्या रंगाची पातळ साडी नेसली होती, ज्यावर निळ्या रंगाची नक्षी होती. तिचे ते ओले केस पाठीवर मोकळे सुटले होते आणि त्यातून पाण्याचे थेंब ओघळत होते. अद्वैत तिच्या मागे जाऊन उभा राहिला आणि त्याने आपले दोन्ही हात तिच्या कमरेभोवती वेढले. सिया दचकली, पण अद्वैतचा तो ओळखीचा स्पर्श आणि त्याचा तो सुगंध ओळखून ती त्याच्या मिठीत विसावली. मिस्टर महाजन, तुम्ही आलात? तिने हळूच विचारले. अद्वैतने तिची मान तिरपी करून तिच्या मानेवर एक उबदार चुंबन घेतले, ज्यामुळे सियाच्या अंगावर काटा आला. मी तुला सांगितलं होतं ना, मी लवकर येईन आणि आजच्या रात्रीसाठी मी खूप वाट पाहिली आहे. अद्वैतने तिच्या कानात कुजबुजले. त्याने तिला फिरवून आपल्या समोर केले. सियाचे डोळे लाजेने झुकलेले होते. अद्वैतने तिची हनुवटी धरून तिचा चेहरा वर केला. तिचे ओठ अजूनही चिंचेच्या चटणीमुळे थोडेसे लाल दिसत होते की तो तिचा नैसर्गिक रंग होता हे अद्वैतला तपासायचे होते. त्याने न राहून आपले ओठ तिच्या ओठांवर टेकवले. हे किस आधीच्या किसपेक्षा खूपच वेगळं होतं. खूप खोल, दीर्घ, गंभीर आणि अधिक उत्कट. जणू तो तिच्या आत्म्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत होता. काही वेळानंतर अद्वैत तिला घेऊन गार्डनमध्ये आला. तिथे पाहताच सियाचे डोळे विस्फारले गेले. पूर्ण गार्डन फुलांच्या पाकळ्यांनी सजवलं होतं. झाडांवर लहान लहान दिव्यांच्या माळा लावल्या होत्या आणि मध्येच एक सुंदर सजवलेला टेबल होता. हे सगळं माझ्यासाठी? सियाने आश्चर्याने विचारले. अद्वैतने तिचा हात हातात घेतला आणि तिला खुर्चीवर बसवले. फक्त तुझ्यासाठी नाही, तर आपल्यासाठी आणि आपल्या येणाऱ्या बाळासाठी. त्याने टेबलावर ठेवलेली एक छोटी पेटी उघडली. त्यात एक हिऱ्याचा अतिशय नाजूक आणि सुंदर नेकलेस हार होता. त्याने तो तिच्या गळ्यात घातला. हिऱ्याची ती चमक सियाच्या चेहऱ्यावर पडली होती, पण अद्वैतसाठी तर तिचे डोळे त्या हिऱ्यापेक्षाही जास्त चमकत होते. जेवण सुरू झाल्यावर अद्वैतने तिला प्रत्येक घास स्वतःच्या हाताने भरवला. आज तो खूपच रोमॅन्टिक मूडमध्ये होता. त्याने जुन्या आठवणी काढल्या, कसं त्यांनी पहिल्यांदा एकमेकांना पाहिलं होतं आणि कसं त्यांचं हे नातं इथपर्यंत पोहोचलं होतं. जेवण झाल्यावर त्याने सियाला आपल्या मिठीत घेतले आणि दोघेही मंद संगीतावर संथ डान्स करू लागले. बागेत पसरलेला मोगऱ्यांचा सुगंध आणि चांदण्या रात्रीचा तो गारवा त्यांच्या प्रेमात अजूनच भर घालत होता. अद्वैतने तिला आपल्या कडेवर उचलून घेतले आणि तो तिला बेडरूमच्या दिशेने घेऊन जाऊ लागला. आजची ही रात्र त्यांच्या आयुष्यातील सर्वात अविस्मरणीय रात्र ठरणार होती, जिथे फक्त 2 जीव नव्हते, तर 3 जीवांचे भविष्य आणि एकमेकांवरील अपार विश्वास होता. बेडरूममध्ये गेल्यावर अद्वैतने तिला बेडवर फुलांसारखं हळूवार ठेवलं आणि तो तिच्यावर पूर्णपणे झुकला. तिचे डोळे आणि त्याचे श्वास आता एकरूप झाले होते. आय लव्ह यू सिया, तुझ्याशिवाय माझं जग शून्य आहे, असं म्हणत त्याने तिच्या कपाळावर, डोळ्यांवर आणि मग ओठांवर आपल्या प्रेमाची मोहर उमटवली. रात्रीच्या त्या शांततेत फक्त त्यांच्या हृदयाचे ठोके आणि श्वासांचा आवाज गुंजत होता, जे सांगत होते की हे प्रेम कधीही न संपणारे आहे. पुढे काय होते जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे नेक्स्ट भागाची नोटिफिकेशन येईल. आणि जास्तीत जास्त महत्त्वाचं म्हणजे हाईप पॉईंट द्यायला विसरू नका. तर चला भेटू एका लवकरच नवीन भागासह. तोपर्यंत बाय. कमेंट करायला विसरू नका. कमेंट नक्कीच करा.